शेतीची वाटणी एकदम फ्री, दस्त नोंदणी शुल्क माफ। नमस्कार मंडळी, शेतीचा वाद वाटणीचे कागद, कोर्ट कचेऱ्या आणि खर्चाचा डोंगर। पण आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना शेतीच्या वाटणीसाठी आता दस्त नोंदणीसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही। हो, वाटप एकदम फ्री। काय आहे हा नवा निर्णय, कोणाला लाभ होणार आणि कसा करायचा अर्ज, हे सगळे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। निर्णय काय आहे? राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। शेतीच्या वाटणी प्रक्रियेत लागणाऱ्या दस्त नोंदणी शुल्काला पूर्णतः माफी देण्यात आली आहे। याचा थेट फायदा मिळणार आहे त्यांना जे आपसात शेतीची वाटणी करून वेगळा सातबारा तयार करू इच्छित आहेत। पूर्वी काय होते, एकाच कुटुंबातील अनेक भावांच्या नावावर जमीन असायची। वाटणी करण्यासाठी दस्त करून नोंदणी करावी लागायची आणि त्या नोंदणीसाठी हजारो रुपये शुल्क भरावे लागायचे। यामुळे अनेकांनी वाटणी थांबवली होती, फक्त खर्च टाळण्यासाठी। आता मात्र हे शुल्क शून्य म्हणजेच एकदम फ्री। याचा फायदा कोणाला होणार? हा निर्णय राज्यातील सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे। ज्यांच्या नावावर सहभागी शेती आहे, कुटुंबातील सर्व सदस्य मिळून शेती करत आहेत किंवा एकमेकांच्या संमतीने शेतीची वाटणी करू इच्छित आहेत। यामुळे आता प्रत्येक भावाला, प्रत्येक हक्कदाराला स्वतःच्या नावाचा स्वतंत्र सातबारा उतारा मिळणार। विवाद कमी होतील, बँकेकडून कर्ज घेणे सोपे होईल आणि सरकारी योजनांचाही फायदा वैयक्तिकरित्या मिळू शकेल। काय प्रक्रिया आहे? आता वाटणी प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन पद्धतीने करता येते। काय करायचं आहे? सर्व भावांनी संमती पत्र तयार करावे, तहसीलदार कार्यालयात अर्ज द्यावा, ऑनलाईन e-satbara.maabhumi.gov.in पोर्टलवरही अर्ज करता येतो। आता दस्त नोंदणी शुल्क माफ असल्याने कोणताही अतिरिक्त खर्च लागणार नाही। तुम्हाला फक्त वकील किंवा दस्तलेखनकाराची मदत घेऊन प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि बाकी सरकारच्या वतीने नोंदणी फ्री। याचा मोठा परिणाम काय होईल? अनेक कुटुंबांमध्ये वाटणीच्या वादामुळे कोर्टात खटले सुरू आहेत। आता हा निर्णय त्यांना आपसात वाटणी करण्यासाठी प्रवृत्त करेल। ज्यांना शेतीवर कर्ज घ्यायचे आहे त्यांच्यासाठी स्वतःचा नाव असलेला उतारा आवश्यक असतो। त्यामुळे वाटणी झाल्यानंतर प्रत्येक भावाला स्वतंत्र सातबारा मिळेल आणि सर्वात महत्त्वाचा, सरकारी योजनांचा लाभ आता व्यक्तिगत पातळीवर मिळेल, जसे की PM किसान, फसल विमा योजना, सिंचन योजना वगैरे। तर मंडळी, हा निर्णय लाखो शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे। वाट पाहू नका। जर तुमच्याही नावावर सहभागी शेती असेल तर आजच वाटणीसाठी अर्ज करा।
शेतीची वाटणी एकदम फ्री, कोणतेही शुल्क नाही। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या गावात ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहिती करता एम.एच. भरारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।